नमस्कार, मी सिद्धांत मोहिते आणि आपण पाहताय मुंबई अनसेन्सर्ड. राज्यभरातून आणि देशभरातून लव्ह जिहादच्या अनेक केसेस उघडकीस येत आहेत आणि याच दरम्यान कामाठीपुरा येथील कमील रफीक कुरेशी नावाच्या एका 48 वर्षीय इसमाने एका 22 वर्षीय हिंदू तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून तिचा धर्म परिवर्तित केला आहे. ॲडव्होकेट सेंड्रेला गवळी यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. नमस्कार, मी सेंड्रेला गवळी, एक समाजसेविका. 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ फेसबुकवरती माझा लाईव्ह केलेला आणि तो विषय असा होता की कामाठीपुरा एरियामध्ये राहणारा कमील रफीक कुरेशी, ज्याचं वय आहे 48 इयर्स, ज्याचे 2 बायका आहेत, ऑलरेडी 5 पोरं आहेत आणि त्यांनी एका 22 वर्षाच्या हिंदू मराठा मुलीला त्यांनी पळून नेलेला आहे. लग्नाचा आमिष देऊन, म्हणजे मी तुला प्रॉपर्टी देतो, तुला घर देतो, तुला गाडी देतो, एक चांगली लाईफस्टाईल देतो. जेव्हा हा विषय माझ्या कार्यालयामध्ये आला, जेव्हा तिचे आई वडील माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना सविस्तर विचारलं की नेमकं हे प्रकरण काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुमची मुलगी या कामील रफीक कुरेशीला भेटली, कुठून ओळख झाली, काही तुम्ही मला जर सांगू शकता का. तर ही जी मुलगी आहे ही M.Com झालेली मुलगी आहे आणि आता ती पोलीस शिपाईसाठी तिची भरती करणार होती, ती एक्झाम्स देणार होती. आणि विषय असा आहे की ती एका NGO मध्ये ती क्लरिकल जॉबला तिकडे कामाला होती. तिथे हा कामील रफीक कुरेशी हा तिकडे भंगार वेचायला यायचा. मी पुन्हा एकदा बोलेल, हा भंगारवाला आहे आणि हा तिकडे भंगार गोळा करायला यायचा. तिथून याचा संपर्क या मुलीशी गेल्या 6 ते 7 महिन्यांमध्ये वाढला. तर ही मुलगी त्या पद्धतीने त्याच्या संपर्कात यायला लागली. काही दिवस रात्री कधी मुलीला उशीर झाला तर माझी विनंती आहे की जेवढे पण हिंदू मुली हे सगळे ऐकतात माझा हा व्हिडिओ, त्यांनी प्लीज कृपया करून एकदम लक्ष देऊन ऐका. हा माणूस तिला घरी बाईकनी सोडायला यायचा आणि 1-2 वेळा असं झालं की आई वडिलांनी वरून गॅलरीमधून बघितलं की बाबा हा व्यक्ती हिला सोडायला येतोय. त्यांनी त्यांच्या मुलीला विचारलं सुद्धा की नेमकं काय, हा कोण आहे. तर तिने नॉर्मल उत्तर दिलं की हा आमच्या NGO मध्ये कामाला आहे आणि मला लेट झालेला, गाडी भेटत नव्हती म्हणून त्यांनी मला सोडलं. तर हा राहायला कुठे, कामाठीपुराला, आणि हा सोडायला कुठे जायचा तिला, गोरेगावला. ती मुलगी राहायला होती गोरेगावला. अशा पद्धतीने डेली भेटून तिला कसं तरी त्यांनी त्याच्या तावडीमध्ये घेतलं. जी मुलगी गणपती बाप्पांना इतकं मानणारी, त्यांचा उपवास ठेवणारी, मंदिरात जाणारी मुलगी, अचानक भयानक मध्ये ती घरातल्यांना येऊन सांगायला लागली की हे देव नसतात, हे काढून टाका. तिने मूर्त्या फोडून टाकले आणि अचानक तिच्या गळ्यामध्ये कोणतं तरी ती तावीज घालून यायला लागली. तिला काय व्हायचं माहित नाही, काहीतरी ती पाठ्य वाचत बसायची घरामध्ये तिच्या बेडरूम मध्ये बसून. आई वडिलांना वाटलं काहीतरी भूत वगैरे काही लागलंय का, प्रकरण असं काही आहे का. त्यांनी काही लोकांना विचारलं, कारण की आई वडिलांना तेवढं माहित नव्हतं असं काही प्रकरण होऊ शकतं. आणि अचानक भयानक मध्ये 30 तारखेला ती मुलगी घरातून पळून गेली. काहीतरी मैत्रिणीच्या घरी जाते हे बोलून निघाली आणि ती अक्षरशः ती घरी आलीच नाही. मिसिंग कंप्लेंट तिचे आई वडील करू शकले नाही, कारण की ती कंटिन्यू फोनवर होती. तिचा फोन चालू होता, मी इकडे आहे, अमुक आहे, तमुक आहे, मी येते, 1 तासाने येते, मैत्रिणी सोबत आहे. आणि अचानक 6 तासांनी तिचा फोन बंद होतो. आणि फोन बंद झाल्यानंतर आई वडील थोडे घाबरले, पण आपल्या कायद्यामध्ये आहे ना की 24 तासापर्यंत आपण मिसिंग कंप्लेंट देऊ शकत नाही. तर आई वडील इकडे तिकडे फोन करायला लागले. आणि काय करणार ते म्हातारे आई वडील, 68 वर्षाचा म्हातारा बाप तिचा, 65 वर्षांची तिची आई, काय करणार आहे आई वडील मला सांगा तुम्ही. ते बिचारे वाट बघत बसले की आता येईल, नंतर येईल, तिचा फोन येईल. आणि 3 तासांनी ती मुलगी या कामील रफीक कुरेशीच्या फोन मधून आई वडिलांना व्हिडिओ कॉल करते आणि तेव्हा त्या मुलीने बुरखा घातलेला आणि ती आई वडिलांना बोलते की पप्पा, मी कामीलबाई बरोबर लग्न करायला चालली आहे आणि आम्ही लोक दुबईला जाणार आहोत. तर त्यावेळेस त्या बापाची परिस्थिती काय असेल, म्हणजे अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेलेली. म्हणजे जो बाप आपल्या मुलीला, आपल्या जन्मदाता मुलीला लहानपणापासून वाढवतो, तिला उच्च शिक्षण देतो, तिला आणखी शिकवण्यासाठी कुठेतरी तिच्याबरोबर धावपळ करतोय, त्याचा अख्खं त्यांनी पगार, अख्खं त्याच्या लाईफची सगळी पेन्शन, सॅलरी, जेवढं त्यांनी कमवलं त्या मुलीपाठी घातलं, जेणेकरून ती चांगलं शिकावी आणि कुठेतरी चांगल्या घरात ती जावी. आणि अचानक असं त्याच्या जीवनात होतं, त्याची फॅमिली अशा पद्धतीने डिस्टर्ब होते की कोणता तरी 48 वर्षाचा म्हातारा, ज्याच्या ऑलरेडी 2 बायका आहेत, तो येऊन त्याच्या पोरीला घेऊन जातो. म्हणजे काय चाललंय का आपल्या देशामध्ये आणि कितपर्यंत चालणार. मला फक्त एवढंच बोलायचं आहे
कृपया करून जितके पण पालक हा माझा व्हिडिओ पाहत आहेत, कृपया करून आपल्या पोरींना तुम्ही चांगलं शिकवा, त्यांना संस्कार द्या, त्यांना सांगा काय बरं आहे काय बरोबर नाही आहे. कारण की हे जे प्रकरण होत आहेत हे दिवसांदिवस आपल्या देशामध्ये वाढत चाललेले आहेत आणि याच्यावरती काहीच नाही. कामाठीपुरावरून जेव्हा आम्ही त्या पोलीस स्टेशनला गेलो, जवळपास आम्हाला कळालं नाही, म्हणजे ते आई वडील 2 दिवसानंतर माझ्याकडे आले, त्यांनी माझ्याकडे तक्रार नोंदवली आणि त्यांनी मला हे सर्व काही सांगितलं. मी इमिडिएटली त्यांना विचारलं, मुलगी आता कुठे आहे तुम्हाला माहित आहे का? तर त्यांनी सांगितलं, हो माझी मुलगी माझ्याबरोबर फोनवर बोलत आहे, एक नंबर त्यांनी मला पाठवलेला आहे, तो नंबर तिचा नाहीये, दुसरा नंबर आहे. मी तिला हळूच विचारतो की बाबा तू कुठे आहेस, नीट आहेस का? मुलीने त्याला सांगितलं की बाबा असं असं मी त्याच्या ऑफिसमध्ये आलेली आहे. तो ऑफिस कुठे? कामाठीपुराला. कुठे? कामाठीपुरा अख्खा एरिया खराब नाहीये, कामाठीपुरा चांगला एरिया आहे, पण तिकडे काही लेन असे आहेत जिथे वेश्या हे धंदा करतात आणि हे फार लिगल झालेलं आहे. म्हणजे तिकडे काहीच कोणतीच काही इलिगल असं मानलं जात नाही. बाजूलाच बीट चौकी आहे, पोलीसवाले बसलेले असतात, पोलीसवाले बीटवर राऊंड मारत असतात, आजूबाजूला भंगारवाल्यांचे दुकानं आहेत. अशा एरियामध्ये तिला घेऊन गेलेला आहे तो माणूस. एमकॉम झालेली मुलगी आणि परत एकदा बोलते मराठा हिंदू मुलगी, तिला घेऊन गेला, तिथे तिला ठेवून घेतलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो, आम्ही सगळी परिस्थिती नीट बघितली. मी एक आक्रोशमध्ये एक व्हिडिओ देखील बनवला. मी तर बोलत होती की जर तो माझ्या समोर आला असता तर त्याचे कपडे चिरून त्याला आम्ही मारलं असतं, आम्ही कुठेच कायदा बघितला नसता, पण तो आमच्या हातात तावडीत सापडला नाही. इनफॅक्ट जेव्हा मी त्याच्या दुकानावरून त्याच्या पहिल्या बायकोचा नंबर घेतला, तिला विचारलं की बाबा तुम्हारे आदमी ने ऐसा ऐसा किया, आपको मालूम है क्या? तर त्याची बायको मला बोलते तिथून फोनवरती की हाँ हमको मालूम है और आप टेंशन मत लीजिए, आपकी लड़की हमारे पास सलामत रहेगी, हम उसको हमारी बहन की जैसे रखेंगे. म्हणजे काय ही पद्धत? अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ते वेश्या तरी बरे त्या एरियामधले, पण तुमचे बायका इतके घाणेरड्या विचारांचे. आम्हाला कुठेतरी लाज वाटते. आम्ही अशा एखाद्या महिलेवरती जेव्हा अन्याय होतो, अत्याचार होतो, आम्ही त्यांच्या मदतीसाठी जातो, पण तुमच्या बायका एवढे धीट म्हणजे छाती ठोकून बोलतात आम्ही तिला बहिणीसारखं ठेवणार. अरे काय ठेवणार? त्याची बायको किती वयाची असेल, तो म्हातारा किती वयाचा आहे आणि किती वर्ष जगणार आहे तो? त्या मुलीला नंतर पोरं दिल्यानंतर हा माणूस जर मरून गेला, त्याच्यानंतर ती मुलगी काय करणार आहे? कामाठीपुरामध्ये धंदा करणार त्या मुलांना वाढवण्यासाठी? ह्याचे मला उत्तर द्यावं प्रत्येकाने. आणि त्याचे भाऊ जे तिथे उपस्थित होते त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही नहीं आप टेन्शन मत लो, लड़की अच्छी, हम उसको लेके आएंगे, आपसे मिलाते, माँ बाप से मिलाते. असं त्यांनी आम्हाला पिक्चर क्रिएट केला आणि आम्हाला बोलले एक काम करू, आप चौकी में आओ, वो चौकी में आ रहा है. म्हणून जवळपास तिकडे नागपाडा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गेलो. पोलीस स्टेशन जास्त काही लांब नव्हतं, 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. आम्ही तिकडे गेल्यानंतर काही ऑफिसर होते, पाटील वगैरे, मला नाव त्यांचे माहिती नाही. इतक्या वेळ बसवलं की म्हणजे सांगता येत नाही. म्हणजे 2 तास मी स्वतः शिवसेनेची विभाग प्रमुख, सहकार सेनेची असून मला तिथे त्यांनी बसून ठेवलं, तरी मी काही बोलली नाही, कारण की विषय फार जास्त सेन्सिटिव्ह होता आणि आम्ही कोणीच आमची आयडेंटिटी तिथे रिव्हील केली नाही, कारण की आम्हाला त्या आई बाबांना न्याय द्यायचा होता, त्यांना त्यांची मुलगी परत द्यायची होती. त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये ठाकूर म्हणून कोणतरी सिनियर आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं होतं. त्यांनी आम्हाला भेटायला बोलवल्यानंतर विषय असा झाला, मी कोणत्याही पोलीस स्टेशनची बुराई करत नाहीये. मला माहिती आहे की याच्यावरती कोणता कायदा अजूनपर्यंत आपल्या प्रशासनाने लागू केलेला नाही, म्हणून पोलीस स्टेशन सुद्धा आमची मदत करायला इच्छुक पण असेल तरी करू शकत नाही. पण त्यावेळेस ज्या पद्धतीने पोलिसांनी त्या आई वडिलांची वार्ता केली, काय तुमच्या मुलीला काय अक्कल नव्हती का? त्यांना तुम्ही संस्कार दिले नाहीत का? हे अशा पद्धतीने त्या सिनियर सिटीजन जेव्हा वार्ता केली, अक्षरशः त्या आई वडिलांची पायाखालची जमीन पूर्णच सरकून गेली. म्हणजे मुलीने तर चुकीचं केलं. आपण पोलीस असून आपण देखील त्यांना अजून रिअलाइज करून देतोय की बाबा मी माझ्या मुलीला काय संस्कार दिले. अहो कोणता बाप आपल्या मुलीला संस्कार देणार की जा एखाद्या म्हाताऱ्याबरोबर जाऊन झोप आणि तिच्याबरोबर त्याच्याबरोबर लग्न कर आणि पोरं काढ? कोणता बाप असा संस्कार देतो? तुम्हाला बोलायच्या अगोदर लाज वाटायला पाहिजे होती. आणि तिथे मी स्वतः हे उभं राहून ऐकत होती, पण माझे हात बांधलेले होते कायद्याने, म्हणून आम्ही काहीच करू शकलो नाही. कारण की ना आम्ही मिसिंग कंप्लेंट देऊ शकलो, ना आम्ही त्या मुलीविषयी अजून कोणता काही आम्ही तक्रार करू शकलो, कारण की तिचं लग्नही झालेलं आहे, एक सर्टिफिकेट आलेलं आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती उर्दू मध्ये लिहिलेलं सर्टिफिकेट, तुम्ही याला निकानामा म्हणतात. त्याच्यामध्ये कोण विटनेस आहेत, काय विटनेस आहेत, आम्हाला काहीच माहिती नाही. आणि तुम्ही आम्हाला बोलता मुलीचं लग्न झालंय. कसं शक्य आहे? ती मुलगी हिंदू मराठा आहे, तुम्ही मुसलमान आहात, तुम्ही कोणत्या पद्धतीने लग्न केलेलं आहे आम्हाला काहीच माहिती नाही. कायद्याने हे लग्न व्हॅलिड आहे का? नाहीये व्हॅलिड. तुमचे 2 बायका जिवंत आहेत आणि तुम्ही असं आम्हाला निकानामा पाठवता की आम्ही तिच्याबरोबर लग्न केलेलं आहे. म्हणजे काय मेहरबानी केली त्या म्हाताऱ्याने तिच्याबरोबर लग्न करून? आणि वरून एवढा मोठा तोंडाने बोलतो मी तिला दुबईला घेऊन चाललोय सेट करायला. काय म्हणजे
काय म्हणजे आपल्या देशात हे काय चाललेलं आहे. अक्षरशः मी 2 दिवसापासून फार जास्त डिस्टर्ब आहे. मी आपल्या प्रशासनाला विनंती करते, मी स्वतः एका सत्ताधारी पक्षाची एक पदाधिकारी आहे, पण मी अक्षरशः मी आपल्या पक्षाला, आपल्या सर्व नेत्यांना विनंती करते, कृपया करून या गोष्टीसाठी, या गोष्टी थांबण्यासाठी काहीतरी कायदा तुम्ही लागू करावा. काहीतरी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एखादा SOP बसवावा, त्याच्यावरती काहीतरी कारवाई झालीच पाहिजे. अहो, त्या मुलीला कमीत कमीत आई वडिलांच्या समोर तरी आणा. आई वडील तिच्या बरोबर भेटून बोलतील तर ती कदाचित तिचं मन बदलेल, एवढी तरी परवानगी आम्हाला द्या. काहीच नाही तर आम्ही काय करणार? आमच्याकडे काहीच मार्ग नाहीये त्या मुलीला वाचवण्यासाठी. खरोखर जर तो माणूस तिला जर घेऊन गेला दुबईला तर मी काही करू शकत नाही, मी काय कोणीच काही करू शकत नाही.